तर यानंतरची बातमी आहे शिवसेना आमदार अपात्रते संदर्भात। शिवसेना आमदार अपात्रतेचा मुहूर्त ठरलेला आहे। बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागणार आहे। शिवसेना आमदार अपात्रतेचा मुहूर्त ठरलाय। बुधवारी दुपारी 4 नंतर निकाल लागणार अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। तर आम्हीही निर्णयाची वाट पाहतोय अशी प्रतिक्रिया यानंतर मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा बुधवारी दुपारी 4 नंतर लागेल अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर ही माहिती मिळताच मंत्री तानाजी सावंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। आम्ही देखील निकालाची वाट पाहतोय असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय। शिवसेना आमदार अपात्रतेचा मुहूर्त ठरलेला आहे। आम्ही वाट बघतोय सर, काय वाटतं? आम्ही वाट बघतोय। सुनील प्रभू हे शिवसेनेचे मुख्य निश्चित केले, त्याचवेळी खरं तर हा निकाल लागला पाहिजे होता, परंतु हा निकाल आता चलढकल या ठिकाणी होतोय आणि त्यामुळे 10 जानेवारीला आम्हाला अपेक्षा आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय निकाल दिलाय त्या निकालाला अनुसरून ह्या शिंदे गटातील आमदारांना अपात्र करतील अशी आमची अपेक्षा आहे। परंतु आज न्यायालयापेक्षा सत्ता श्रेष्ठ आहे अशी लोकांमध्ये भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे एकीकडे न्यायालयाच्या निकालाबद्दल आम्ही हे आहोत, परंतु दुसरीकडे न्यायालयाचा निर्णय काय होऊ शकतो याची दुसरी बाजू सुद्धा आम्हाला सत्तेमुळे आम्हाला दुसरी बाजू सुद्धा माहिती आहे। तर यानंतरची बातमी आहे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत। अजित पवार महायुतीमध्ये देखील कुरघोड्या करताहेत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलेलं आहे। जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे, तर अजित पवार यांच्यावरती टीका करण्यात आलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलेलं आहे, मात्र त्याचबरोबर अजित पवार यांच्यावरती त्यांनी टीका केलेली आहे। अजित पवार हे देखील महायुतीमध्ये देखील कुरघोड्या करतायत असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। ठाणे जिल्ह्याचे एक तर पॉप्युलेशन जास्त आहे, अनधिकृत कामं इथं होतात, ते होऊ नये, मग बांधकामं असतील किंवा इतर गोष्टी असतील त्याच्याकरता कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे पोलिसांचं काम आहे आणि तिथं राजकीय हस्तक्षेप न होऊन देणं हे राज्यकर्त्यांचं काम आहे। कायदा सुव्यवस्था चांगला ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं कुणालाही जर कुणी कायदा मोडत असेल, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे। काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते आणि त्यामुळे आघाडीत नेहमी धुसफूस त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं। त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार। आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, तेव्हा नेमका बाण कोणावर आहे? माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेंवर आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात हे एवढं समजत नाही। समजून या माणसाला सगळं समजतं,